स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी मुंबई अंतर्गत योजना आलेली आहे, तर 32 प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये क्लेम मिळतात. मग त्याच्यामध्ये गृहोपयोगी संच असणार आहे, एसेन्शियल्स किट, सेफ्टी किट, डिनर सेट असणार आहे. या संचची जर अपॉइंटमेंट तुम्ही अजूनपर्यंत बुक केलेली नसेल तर तुम्ही अपॉइंटमेंट जी असणार आहे 14 ऑगस्टपर्यंत बुक करू शकता. त्याचबरोबर बांधकाम कामगाराचे आपल्याला कॉमेंट्स आलेले आहेत की ताई भांडी वाटप आपल्याला कधी मिळणार आहे. आम्ही अपॉइंटमेंट जी असणार आहे एप्रिल जून महिन्यामध्ये बुक केलेली आहे, परंतु भांडी संच आम्हाला कधी मिळणार आहे त्यासाठी कॅलेंडर सिलेक्ट केलेलं आहे, तर ते ऑगस्ट महिन्यातील असणार आहे. मग ऑगस्ट महिन्यामध्ये तारीख कधी असणार आहे भांडी वाटपाची, त्याचबरोबर बघा भांडी वाटपासाठी तारीख कोणती असणार आहे अशी बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण बघा खूप सारे कामगारांचे कॉमेंट्स आलेले आहेत की भांडी वाटप कधी होणार आहे, तर अशी अपडेट आलेली आहे. इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जी माहिती मिळालेली आहे, अपडेट्स आलेली आहे की भांडी वाटप ऑगस्टमध्ये कोणत्या दिवशी होणार आहे, त्याच्यासाठी तारीख कोणती असणार आहे. तर त्यासाठी बघा तारीख मिळालेली आहे. तारीख असणार आहे 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यांमध्ये भांडी वाटप होणार आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भांडी वाटप होणार आहे ते 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत भांडी वाटप जिल्ह्यांमध्ये होणार आहे. तर भांडी वाटपासाठी तुम्ही जर थंब दिलेला असेल तर नक्कीच तुमचे जिल्ह्यानुसार भांडी वाटप होणार आहे. भांडी वाटपासाठी तुम्हाला आता थोडीच वाट पाहावी लागणार आहे. जे कोणी बांधकाम कामगार असणार आहे त्यांनी गृहोपयोगी संचची जर अपॉइंटमेंट घेतलेली असेल तर अशा बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच मिळणार आहे. आणि ज्या बांधकाम कामगारांनी पेटीसाठी, एसेन्शियल्स किटसाठी किंवा मग सुरक्षा किटसाठी जर अर्ज केलेला असेल तर अशा बांधकाम कामगारांना सुद्धा हे संच असणार आहेत. तर त्याची अपॉइंटमेंट बुक केलेली असतील तर त्यानुसार तुम्हाला हे संच मिळून जातील. तर तुम्ही नोंदणी केलेली असेल किंवा मग बघा मार्च एप्रिल त्याचबरोबर मे महिन्यापासून जर तुमची नोंदणी झालेली असेल, अर्ज झालेला असेल तर नक्कीच तुमची भांडी वाटपाची तारीख जवळ आलेली आहे. जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत आणि त्यांचं बांधकाम कार्ड मिळालेलं आहे, रिन्यू झालेलं नसेल तर त्यांनी रिन्यू करून घ्यायचं आहे. कारण बांधकाम कार्ड जर मिळाल्याच्या नंतर रिन्यू करून घेतल्यानंतर अनेक योजनेचा क्लेम आपल्याला करता येतो. जर वर्षानुवर्ष रिन्युअल आपल्याला त्याचं करून घ्यावं लागत असतं, त्याच्यामुळे बघा अनेक योजनेचा लाभ आपल्याला त्याच्यामुळे मिळत असतो. आणि अपॉइंटमेंट बघितली तर आज 6 ऑगस्टच्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट चालू असणार आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू होणार आहे. अपॉइंटमेंट आहे तर अशी माहिती आलेली आहे की 3च्या पुढे अपॉइंटमेंट वेबसाईट चालू होणार आहे. तर अशी अपडेट्स आलेली आहे. तुम्ही वेबसाईटवरती वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे. तर आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट बुक कर. तर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातून बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. आणि ही माहिती नक्की फिक्स असणार आहे. फिक्स या तारखेला आपल्याला भांडी वाटप होणार आहे. आणि 6 ऑगस्टच्या दिवशी फिक्स नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट बुक करायची आहे गृहोपयोगी संचाची. याच्याद्वारे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत अद्याप भांडी वाटप झालेलं नाही किंवा मग अपॉइंटमेंट बुक होत नाही, वेबसाईट चालू होत नाही, तर बघा बांधकाम मित्रांनो भेटण्याची काहीच गरज नाही. वेळोवेळी आपले बांधकाम कामगाराचे जे काही व्हिडिओ असतात तर ते आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. त्याच्यामुळे जी काही अपडेट येणार आहे, नवीन माहिती येणार आहे बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून, तर त्याची अपडेट माहिती जी असणार आहे या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला कामगारांना शेअर करायचा आहे. आणि बघा जे नंदुरबार जिल्ह्यातून बिलॉंग करत असणार आहेत कामगार, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे, खुशखबर असणार आहे. त्यांनी आजच आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. वेबसाईटवरती जाऊन आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आणि जे कॅलेंडर सिलेक्ट करायचं आहे तर ते सुट्टीचं कॅलेंडर सिलेक्ट करायचं नाही, एवढंच मी तुम्हाला सांगत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये कॅलेंडर सिलेक्ट करत असताना आपल्याला सुट्टीचं कॅलेंडर निवडायचं नसतं. तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.